तैसे दळ दुर्धर नाना व्यूही परिकर अवगमले भयासूर तिये काळी. ते सैन्य अत्यंत पराक्रमी व जिंकणे कठीण असे होते. नानाविध व्यूहांनी सज्ज होते. त्यावेळी ते पाहून भयालाही भय वाटावे अशी अवस्था होती. ते देखलिया दुर्योधने अभेरिले कवणे माने जैसेन गणिजे पंचानने गजवटांते. ते पाहूनही दुर्योधन वरकरणी त्यांची दखल घेत नाही, जसे सिंह हत्तींच्या कळपाला फारसे लेखत नाही. पश्येतां पांडुपुत्राणमाचार्य महतीं चमुं व्यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता. हे आचार्य, पांडवांची ही महान सेना पहा, जी तुमच्याच बुद्धिमान शिष्य द्रुपदपुत्राने रचली आहे. मग द्रोणापासी आला तया ते म्हणे हा देखिला कैसा दळभारू उचलला पांडवांचा. दुर्योधन द्रोणांकडे जाऊन म्हणतो, पहा, पांडवांनी किती मोठे सैन्य उभे केले आहे. गिरिदुर्ग जैसे चालते तैसे विविध व्यूह संभवते. हे रचिले आथी बुद्धिमंते द्रुपद कुमरे. जणू चालते डोंगर दुर्गच आहेत असे विविध व्यूह बुद्धिमान द्रुपदपुत्राने रचले आहेत. जो का तुम्ही शिक्षा पिला विद्या देऊनी कुरुठा केला तेणे हा पाखरिला देख देख. ज्याला तुम्हीच विद्या शिकवली त्यानेच आज हे सामर्थ्य निर्माण केले. पहा, अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समायुधी युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः. या सैन्यात मोठमोठे धनुर्धारी वीर आहेत, जे युद्धात भीम आणि अर्जुना समान आहेत. युयुधान, विराट आणि महारथी द्रुपद. आणि काही असाधारण, जे शस्त्रास्त्री प्रवीण, जे क्षात्रधर्मी निपुण वीर आहाती. याशिवायही अनेक असाधारण वीर आहेत, जे शस्त्रास्त्रात कुशल आणि क्षात्रधर्मात निपुण आहेत. जे बळे प्रौढी पौरुषे भीमार्जुनांसारिखे ते सांगेन कौतुके प्रसंगेची. जे बळ आणि पराक्रमात भीम अर्जुनासारखे आहेत, त्यांची नावेही सांगतो. एथ युयुधानू सुभटू आला असे विराटू महारथी श्रेष्ठू द्रुपदवीरू. येथे युयुधान हा शूरवीर आहे, विराट राजा आहे आणि श्रेष्ठ महारथी द्रुपद आहे. धृष्टकेतुश्चकितानः काशी राजेश्च वीरवान पुरुजित कुंती भोजश्च शैबश्च नरपुंगवः. धृष्टकेतू, चेकितान, पराक्रमी काशीराज, पुरुजित, कुंतीभोज आणि नरश्रेष्ठ शैब्य. युधामन्युश्च विक्रांत उत्तम मौजाश्च वीर्यवान सौभद्रो द्रौपदेयाश्च सर्व एव महारथः. विक्रांत युधामन्यू, पराक्रमी उत्तमौजा, अभिमन्यू, सुभद्रापुत्र आणि द्रौपदीचे पुत्र हे सर्व महारथी आहेत. चेकितान धृष्टकेतू काशीश्वरू विक्रांतू उत्तमौज नृपुनाथू शैब्य देख. हे पहा, चेकितान, धृष्टकेतू, पराक्रमी काशीराज, उत्तमौजा आणि शैब्य. हा कुंतीभोजू पाहे, एथ युधामन्यू आला आहे आणि पुरुजितादी राय हे सकळ देखे. कुंतीभोज आहे, युधामन्यू आला आहे आणि पुरुजित सारखे राजेही आहेत. हा सुभद्र हृदय नंदनू जो अपरू नवा अर्जुनू तो अभिमन्यू म्हणे दुर्योधनू देखे द्रोणा.
हा सुभद्राचा पुत्र अभिमन्यू जणू दुसराच अर्जुन आहे. आणि काही द्रौपदी कुमार के सकळही महारथी वीर, मिती नेणिजे अपार मीनले आथी. द्रौपदीचे पुत्रही महारथी आहेत, त्यांचे सामर्थ्य अपार आहे. अस्माकं तु विशिष्ठा ये तन्निबोध द्विजोत्तम, नायका मम सैन्यस्य संज्ञार्थतां ब्रवीमीते. हे द्विजश्रेष्ठ, आता आमच्या सैन्यातील प्रमुख वीर ऐका. भवान भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितिञ्जयः अश्वत्थामा विकर्णश्च सौमदस्तिस्तथैव च. तुम्ही स्वतः भीष्म, कर्ण, कृपाचार्य, अश्वत्थामा, विकर्ण आणि सोमदत्त पुत्र. आता आमुचा दळीनायक जे रूढ वीरसैनिक, ते प्रसंगे ऐक सांगीजती. आता आमच्या सैन्यातील प्रमुख वीर ऐका. उद्देशे एक दोनी जाईजती बोलोनी, तुम्ही आदि करुनी मुख्य जे जे. त्यापैकी मुख्य नावे सांगतो. सर्वात पहिले तुम्ही. हा भीष्मू गंगानंदनू, जो प्रताप तेजस्वी भानू, रिपुगज पंचाननू, कर्णवीरू. हा गंगापुत्र भीष्म तेजस्वी सूर्याप्रमाणे आणि शत्रूंना सिंहासारखे भासणारा वीरकर्ण. हा एकेकाचेनी मनोव्यापारे, हे विश्व होय संहरे. हा कृपाचार्य न पुरे एकलाची. यांच्या मनोधैर्यानेच जग जिंकता येईल. कृपाचार्य एकटेच पुरे पडतील. एथ विकर्ण वीरू आहे, हा अश्वस्थामा पैलप आहे. याचा अडदरू सदा बाहे कृतांतू मनी. विक्रांत विकर्ण आणि अश्वत्थामा येथे आहेत. यमराजालाही यांची भीती वाटावी. समितिंजयो सोमदत्ती, ऐसे आणिकही बहुत आहाती. जयाचिया बळामिती धाताही नेणे. सोमदत्त पुत्र आणि इतरही बरेच वीर आहेत, ज्यांच्या सामर्थ्याची सीमा कोणी जाणू शकत नाही. अन्येच बहवा शूरा मदर्थे त्यक्तजीविताः, नाना शस्त्रप्रहरणाः सर्वे युद्धविशारदाः. याशिवायही अनेक शूरवीर आहेत, जे माझ्यासाठी प्राण देण्यास तयार आहेत. नाना शस्त्रांनी सज्ज आणि युद्धात प्रवीण आहेत. जे शस्त्रविद्या पारंगत, मंत्रावतार मूर्त, हो का जे अस्त्रजात येथुनी रूढ. हे सर्व शस्त्रविद्येत पारंगत आहेत, जणू मंत्रांचे मूर्त स्वरूपच आहेत. अनेक दिव्य अस्त्रांचा उपयोग करण्यात ते निष्णात आहेत. हे अप्रतिमल्लजगी पुरता प्रतापू अंगी, परी सर्व प्राणे मजचिलागी आराईले असती. हे जगात अतुलनीय पराक्रमी आहेत. प्रचंड तेज आणि सामर्थ्य त्यांच्या अंगी आहे. तरीही ते सर्व माझ्यासाठी प्राण अर्पण करण्यास तयार आहेत. पतिव्रतेचे हृदय जैसे, पती वाचुनी न स्पर्शे. मी सर्वस्व या तैसे सुभटांसी. जसे पतिव्रता स्त्रीचे मन पतीखेरीज इतरत्र जात नाही, तसे हे वीर पूर्णपणे माझ्याशी निष्ठावान आहेत. आमुचिया काजाचेनी पाडे, देखती आपुले जीवित थोकडे. ऐसे निरवधी चोखडे स्वामी भक्त. आमच्या कार्यासाठी ते स्वतःचे जीवन तुच्छ मानतात. असे निर्दोष, निष्ठावान
आणि स्वामी भक्त वीर आहेत. झुंजती कोळकणी जाणती, कळे कीर्तीसी जिती, हे बहु असो क्षात्रनीती एथोनिया. ते युद्धकौशल्य जाणणारे, कीर्ती मिळवण्यासाठी लढणारे आहेत. ही तर क्षत्रियांची नीतीच आहे. ऐसे सर्वापरी पुरते, वीरदळी आमुते, आता काय गणूया ते अपार हे. असे सर्व प्रकारे समर्थ वीर आमच्या सैन्यात आहेत. त्यांची गणना करणेही कठीण, ते अपार आहेत. अपर्याप्तं तस्मास्माकं बलं भीष्माभिरक्षितं, पर्याप्तं त्विदमेषां बलं भीमाभिरक्षितं. भीष्मांनी रक्षण केलेले आमचे सैन्य अपार आहे आणि भीमाच्या रक्षणाखालील त्यांचे सैन्य मर्यादित आहे. दुर्योधन स्वतःचे सैन्य मोठे आणि बलवान असल्याचे सांगतो. वरी क्षत्रिया माझी श्रेष्ठू, जो जगजेठी गा सुभटू, तया दळवईपणाचा पाटू भीष्मासी पै. सर्व क्षत्रियांमध्ये श्रेष्ठ आणि जगप्रसिद्ध असा वीर तो भीष्म आमच्या सैन्याचा सेनापती आहे. आता याचेनी बळे गवसले, हे दुर्ग जैसे पन्नासिले, येणे पाडे थेंकुले लोकत्रय. त्याच्या बळामुळे आमचे सैन्य अभेद्य दुर्गासारखे झाले आहे. त्याच्या सामर्थ्यापुढेही तीनही लोक थरथरतील. आधीच समुद्र पाही, तेथ दुवाडपण कवणा नाही, मग वडवानळू तैसे याही, वीरजा जैसा. समुद्र आधीच विशाल आणि आगाध आहे. त्यात जर वडवानळ अग्नी असेल तर त्याचे सामर्थ्य किती भयंकर. तसेच भीष्मांचे बळ आहे. ना तरी प्रलयवंदी महावातू, या दोघां जैसा सांघातू, तैसा हा गंगासुतू सेनापती. जसे प्रलयाग्नी आणि महावारा एकत्र आले तर संपूर्ण विनाश होतो, तसेच गंगापुत्र भीष्म सेनापती आहेत. आता येणेसी कवण भिडे, हे पांडव सैन्य कीर थोडे, ओई चलेनी पाडे दिसत असे. अशा सामर्थ्यांशी कोण भिडेल. पांडवांचे सैन्य तर त्याच्या मानाने थोडेच आहे असे दुर्योधनाला वाटते. वरी भीमसेन बेथू, जो जाहला असे सेनानाथू, ऐसे बोलोनी हे मातू सांडिली असे. पांडवांच्या बाजूने भीम सेनापती आहे असे सांगून दुर्योधनाने आपले बोलणे थांबवले. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि त्याचसोबत व्हिडिओ आवडल्यास थँक्स बटनवर क्लिक करायला विसरू नका हां.